अनुसूचित जाती जमाती शरद सुधीर साळे आपल्या सोबत आहेत. सुधीर भाऊ, तुम्ही पक्षाचा राजीनामा दिला का? कारण माझ्यावर अन्याय केलेला आहे भरपूर. सिद्धार्थ हत्यांबिरे हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी मला प्रभाग क्रमांक 6 मध्ये मी इच्छुक उमेदवार होतो काँग्रेसचा इच्छुक उमेदवार असताना मी तिथं जी मुलाखत असती मुलाखत पण दिली उमेदवाराची, पण तिथं म्हणजे त्यांनी मला काही विचारात घेतलेलं नाही. का विचार घेतला तुम्हाला? तर का विचारात घेतलं नाही? मग त्यांचं काही सेटलमेंटचं राजकारण असेल. तुम्ही प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्यारे खूप जवळचे आहात, तरी तुम्हाला विचार घेतला त्यांनी? एकदम खंदे समर्थक आहे मी. त्यांच्यासोबत 24 तास राहणारा माणूस होतो. सर्व परभणीला परिचित आहे. तरी पण त्यांनी माझ्यावर म्हणजे माझा आरोपच आहे सरळ सरळ की सिद्धार्थ हत्यांबिरे यांनी मला म्हणजे निव्वळ त्यांच्या राजकारणासाठी याच्यामधून डावलून टाकले. माजी महापौर रवी सोनकांबळे यांचं सुद्धा तिकीट कापले. तुमचं झालं रवी सोनकांबळे, या दोघांना अन्याय करणारा माणूस कोणी एकच आहे. तुम्हाला कसं काय वाटतं? नाही, तेवढं मोठ्या राजकारणामध्ये आता मला काही ते माहित नाही, पण माझ्यावर 100 तुमच्यावर खतखत झाली तुम्ही सांगायले, पण तुमच्या समाजावर खतखत झाली. तुम्ही ज्या समाजावर त्या समाजावर खतखत झाली. मग तुम्ही समाजासाठी तुम्ही ज्या समाजाचं शहराध्यक्ष पद आहे तुमच्याकडे, तुम्हाला असं वाटतं का मग आपल्या समाजाच्या दुसऱ्या आपल्या भावाला अन्याय झालाय त्याच्यावर तुम्ही बोलू ना? बिलकुल बिलकुल झालाय ना, त्यांच्यावर पण अन्याय झालाय. त्यांचं जे अंतर्गत राजकारण होतं, त्यांचे काही वादविवाद जे मीडिया समोर येऊ लागले. आपले सिद्धार्थ हत्यांबिरे त्याच्या सर्व परिचितच आहेत ना वादविवाद. त्यांनीच कापलं का याचं तिकीट? आता आपण म्हणणं तसं योग्य वाटणार नाही. काय वाटतं तुम्हाला तिकीट भेटलं नाही? तर मी तर म्हणाले ना, कारण सिद्धार्थ हत्यांबिरे यांना वेळोवेळी मी त्यांना असं म्हणलं होतं की बाबा मला तुम्ही प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी द्या. त्यांनी मला 100% डावललं. आमचे शहराध्यक्ष आजकाल नदीम आमदार, त्यांना मी कॉल केला होता जेव्हा ते मुंबईला जाऊ लागले. पार्लमेंटरी बोर्डची आमची फायनल मीटिंग आहे असं मला नदीम भाईने सांगलं. तर मी त्यांना म्हणलं की नदीम भाई ठीक आहे, तुम्ही चाललात तर मी तुमच्या पक्षाचा एक शहराध्यक्ष आहे अनुसूचित जाती विभागाचा, तर तुम्ही माझी शिफारस करणार का? तर ते म्हणले यस, मी सुधीर भैया तुमची शिफारस करणार आहे. बरं ठीक आहे म्हणलं. ती जे एक यादी आहे म्हणलं अनुसूचित जाती विभागाचे जेवढे प्रभाग आहेत त्या प्रभागामधून SCचे तिकीटाची शिफारस तुम्ही म्हणजे कुणाकुणाला केली तेवढं मला टाकताल का तुम्ही व्हॉट्सअपवर? तर ते म्हणले यस टाकतो म्हणले. पण त्यांनी मला काय सांगलं नाही आणि ती यादी पण टाकली नाही. तसं म्हणता येणार नाही. SC डिपार्टमेंटचे पूर्ण तिकीट हे सिद्धार्थ हत्यांबिरे यांच्या हातामध्ये होते. देण्याची प्रक्रिया जी असती समजा त्यांच्या हातामध्ये होती आणि त्यांनी मला जाणीवपूर्वक डावललं. त्यांचं सेटलमेंटचा राजकारणाचा मी बळी पडलो. तुम्हाला असं वाटतं का काँग्रेसची आज जिल्ह्याची काँग्रेसची जी इतकी बेकार परिस्थिती झाली, ज्या काँग्रेसनी बहुमताएवढे उमेदवारही उभे केले नाही, त्याच्यामुळं या सगळं काँग्रेसच्या या ज्या हालत बत्तर झाली जिल्ह्याला जबाबदार कोण आहे? जबाबदार सर्व काँग्रेसी आहेत. कारण यांचं मी आजपर्यंत काँग्रेसमध्ये भरपूर शहरात दबक्यावादी चर्चा आहे. फक्त एका माणसामुळे काँग्रेसचं वाटोळ झालं शहर, की यांनी आपल्या सोयीचे माणसं निवडायच्या नादात सगळे एकनिष्ठ हे ते एक निष्ठाला तर सर्व दावणीला बांधून टाकले ना सगळ्यांच्या, आणि त्यांच्या मनात जे जे होते त्यांनी नेते संपवायचे होते का? बहुतेक आता त्यांचं असं म्हणजे हे झालं असेल, तशी सेटलमेंटच त्यांची झाली असेल. पुन्हा आता हे XYZ आपले जे सिद्धार्थ हत्यांबिरे असतात नाही तर त्यांच्या संपर्कामध्ये जे असतात की त्यामुळं त्यांनी मग नियोजनपूर्व याला तिकीट द्यायचं, आपल्या काँग्रेसमधून त्याला तिकीट द्यायचं, किंवा राहुल साळवेला उमेदवारी उबाठामधून द्यायची, असं त्याचं झालं असेल ना तयारी. याच्यापुढे तुमची काय भूमिका आहे? भूमिका मांडणार आहे मी, कारण 100%च आमचे जिल्हाध्यक्ष आहेत ग्रामीणचे जचंद्रशेखर साळवे माझ्यासोबत, आणि प्रदीप जोंधळे जे की युवकचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. आम्ही कंटिन्यू 3 जणांनी परभणी ते मुंबई धम्म पदयात्रा 110 थायलंडचे भिक्खू आले होते. त्यावेळेस आम्ही आमच्या अध्यक्षांच्या गाडीमध्ये परभणी ते मुंबईपर्यंत पायी चालत गेलो त्यांच्यासाठी. निवड कोणासाठी? की सिद्धार्थ हत्यांबिरे भाई आपले म्हणजे नेते आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही पावली तिथपर्यंत गेलो. नेत्याने न्याय दिला नाही? नाही, न्याय दिलाच नाही त्यांनी. वेळोवेळी सर्व म्हणजे मी त्यांना गोष्टी सांगल्या, काही अडचणी असतात त्या पण सांगल्या, पण त्यांची निव्वळ भावनाच नाही. पक्षाचे रेट चालू होता, रेट कार्ड मध्ये बसले का तुम्ही? हो, तसंच म्हणता येईल. रेट कार्ड म्हणजे डायरेक्टच ते तुमच्याकडे 30 लाख रुपये आहेत का? निवडणुकीच्या तोंडावर आजपर्यंत एक काम 5 लाख रुपयाचं आम्हाला देऊ शकले नाही. शहराध्यक्ष असेल, मी असेल, किंवा आमचा युवकचा शहराध्यक्ष असेल, 5 लाख रुपयाचं आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये आम्हाला 5 लाख रुपयाचं काम देऊ शकले नाही. आता म्हणले तुम्ही 30 लाख रुपये आणा.
कुठून आणायचे, पण तरी बी आम्ही काही बी खरी विकून तरी इलेक्शन लढलो असतो, ती बी तयारी होती, पण तरी बी त्यांनी मला डावललं.